हो, नमस्कार सर्वांना. जसं मी इंडियामध्ये असताना मला प्रश्न पडायचा की कॅनडामध्ये लोक घरात कसे वावरत असतील विंटरमध्ये. एवढी थंडी असते, मायनसमध्ये टेम्परेचर जातं, तर कसे लोक वावरत असतील. तर इथे येऊन मला पण माहिती झालं की जेव्हा विंटर चालू होतं तेव्हा घरामध्ये हीटर चालू होतं आणि त्या गरम वाफेमुळे आपल्याला तेवढी थंडी नाही लागत. बट जेव्हा आपण घरामध्ये चालतो तेव्हा जमीन थंडच पडलेली असते, तर आपल्याला चप्पल घालून चालावं लागतं आणि चप्पल घालून चालल्यामुळं स्टॅटिक एनर्जी जनरेट होते आणि स्टॅटिक एनर्जी जनरेट झाल्यामुळं आपण जर कशाला टच केला तर त्याच्यापासून आपल्याला जोरात झटके बसतात, अगदी मुंग्या येण्यासारखे झटके बसतात. मग त्याच्यापासून जर वाचायचं असेल आणि घरात ऑक्सिजनची पण कमतरता जाणवते, सफोकेट होतं, कारण हीटर चालू असतात, त्याची वाफ आणि सगळे डोअर्स वगैरे बंद असतात, म्हणून ते ऑक्सिजन येणं खूप कठीण राहतं. मग मेक शुअर करायचं की आपल्याकडे कॅनडामध्ये हे मशीन मिळतं ज्याला की ह्युमिडिफायर म्हणतात. आणि त्या ह्युमिडिफायरमध्ये आपण काय करतो, एक पाणी भरलेलं असतं आणि ते पाणी आपल्याला ऑक्सिजन देतं. ते जेव्हा आपण चालू करेल तेव्हा ऑक्सिजन प्रोव्हाइड केल्यामुळे स्टॅटिक एनर्जी कमी जनरेट होते आणि झटके पण कमी लागतात. आणि हे खूप नेसेसरी आहे की रात्री झोपताना आपण हे ह्युमिडिफायर ऑन करून झोपावं, सो ऑक्सिजन कमी नाही पडणार आपल्याला.